निंगी पण की नाही कवादरनं गेल्या. कम इन. ऐक ना प्लीज. लिसन, आय एम रिअली सॉरी. तुम्ही जे बोललात, मी जेवढं ऐकलं मी त्यावरूनच बोललो. मला थोडी माहिती की तसं काही घडलंच नव्हतं. आय एम रिअली सॉरी. वा सर, तुमचा एवढाच विश्वास आहे ना आमच्यावर? मग आम्हासनी खोटं ठरवायच्या आधी एकदा विचारायचं तरी होतं, बोलायचं होतं. आता तुम्हीच म्हणता ना मी अनिका सारखी नाही. मग तुम्हासनी वाटलं तरी कसं मी असं वागे? असं नाहीये. राहू दे ऋषी सर, विश्वास ठेवायचा म्हटलं तर ते शेवटपर्यंत ठेवायचा असतो. अर्ध्यातनं सोडून जाणाऱ्यांसंग मी काय बोलू? कमळीला तुम्ही अजून बी ओळखलेलं नाही. ही कमळी असलं थातूर मातूर काय बी करत नसत असं. आता तुम्हीच तुमचा परकेपणा दाखविलासा ना मग चालतंय की. आता तुम्ही बी माझ्यासाठी अनोळखीच आहे. कमळ प्लीज 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 असं करू नकोस. प्लीज मला माफ कर. कोण तुम्ही? मी अनोळखी माणसांसंगत नाही बोलत. दादा दादा ही बस मुंबईला जाते का? नाही, इथं नाशिकला जाते. मुंबईला कुठली बस जाते? तिकडे इन्क्वायरी काउंटर आहे, तिकडे जाऊन तुम्ही विचारा, सगळी माहिती मिळेल. दादा दादा मुंबईला जाणारी गाडी आहे का? कवा आहे? आज गाडी नाहीये. अरे देवा. संध्याकाळी संध्याकाळी पण नाही. रस्त्याला खच पडल्यामुळे 2 दिवस गाड्या नाहीयेत. अरे देवा, आता मी काय करू? आता तुम्हीच तुमचा परकेपणा दाखविलासा ना मग चालतंय की. आता तुम्ही बी माझ्यासाठी अनोळखीच आहे. ऋषी, ओय हिरो, काय काय झालं? काही नाही. काय झाडांची पानं वगैरे मोजतोयस का? काय झालंय काय? खरंच काही नाही. हे बघ, काही नाही वगैरे मला नाही सांगायचा. मी तुला चांगलीच ओळखते. काहीतरी झालंय म्हणून तू इथे असा उभा आहेस. सांग आता पटकन, काय झालंय? आज कॉलेजमध्ये केमिस्ट्री प्रॅक्टिकल्स होत्या. ऋषी, हे बघ, चूक तुझी. तू कमळीवर असा डायरेक्ट आरोप नाही करायला हवा होतास. आय नो, माझी चूक आहे ते तर मला माहितीच आहे. ऍटलीस्ट तिच्याशी बोलून तरी घ्यायचंस. एक्झॅक्टली तिच्याशी ऍटलीस्ट आधी बोलायला हवं होतं. असं डिरेक्टली आरोप करायला नको होता मी. त्यामुळे तिला जो त्रास होतोय त्याचा विचार करून वाईट वाटतंय. हे बघ, तुझ्याकडनं चूक झालीये आणि ती चूक तू मान्य करतोयस ना, हे खरंच खूप मोठी गोष्ट आहे. आणि मला माहिती आहे तू असा एकतर्फी निर्णय घेणारातला नाहीयेस. पण
आता चूक झाली आहे ना आपल्याकडून, मग त्याच्यावर औषध एकच, जाऊन तिची माफी मागायची. बरोबर. वहिनी मी त्याचाही प्रयत्न केला ग. ती खूप रूडली मी परका आहे असं बोलून विषय संपून निघून गेली. काय बोलतोय ते ऐकूनही घेतलं नाही तिने. तर तूच सांग ना मी काय करू. हे बघ, ज्या काही गोष्टी झाल्या त्याच्यावरून तिला राग येणं साहजिकच आहे अरे, पण ती अशी मुलगी नाहीये डोक्यात राग धरून बसणारी. तू एक काम कर, तू तिच्याकडे जा आणि एकदम मनापासून नम्रपणे तिची माफी माग. आय नो सगळं नीट होईल बघ. हा म्हणजे तू म्हणतेस तर मी परत एकदा माफी मागेन. अच्छा, मी म्हणते म्हणून माफी मागणार आहेस? बर, चला जेवायला. मला नकोय जेवायला प्लीज. काय नाहीशासारखं लावलंय? चल गप जेवायला चल. नाहीये माझा मूड आता, मला नाहीये भूक. ठीक आहे, तू नाही जेवणार तर मी पण नाही जेवणार. आपण दोघं पण इथे उभं राहू, कमळीचा विचार करत बसू आणि काय ते झाडांची पानं मोजत बसू. वहिनी प्लीज यार, आता तू परत सुरू होऊ नकोस. मग चल ना जेवायला. काय तुझं? बरं जेवतो मी, मला प्लेट आणून दे, मी बाहेर नाही येणार आहे. ओके, आणते. आजी तुम्ही? मीच. कमळी, तुला आकाशात खूप उंच उडायचं, खूप मोठं व्हायचं, खूप प्रगती करायची आहे तुला. मी तुला अशा उंच जागी घेऊन जाणार आहे ना, जिथून तुला कोणीच खाली खेचू शकणार नाही. अन्नपूर्णा ज्या नातीची आतुरतेने वाट बघते, तिची मोठी नात तूच आहेस ना. तू म्हणजेच गौरीची मुलगी आहेस. बाई, किती शोधायला लावलंस मला. खूप तुझ्या मागे धावले, खूप दमवलंस. शेवटी आलीस की नाही हाताशी. ती गौरी तुला आणखीन किती सांभाळून ठेवणार आहे. कारण तुझा मृत्यू हा फक्त कामिनीच्या हातूनच होणार आहे.